नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जवळ आलेले आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पासाठी मस्त असे गणपती बाप्पांच्या आवडीचे आपण बेसनचे लाडू पाहणार आहे. तेही पाक न बिघडता आणि झटपट असे अगदी परफेक्ट तुमचे लाडू व्यवस्थित होणार आहे. गोडीचं प्रमाण पण एकदम व्यवस्थित होणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर घेतला आहे इथं एक पातेलं डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे हे वजनी प्रमाणाने ना अर्धा किलो डाळीचं पीठ आहे. आणि आता हे पीठ आहे ना चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना आपले लाडू हे चांगले होतील. त्यासाठी ना पीठ चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा हा जो गोळा आपण तयार करणार आहे ना तो घट्टसर मळायचा आहे, जास्त पातळ करायचं नाही गोळा. पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि जे खाली परतीला चिटकलेलं असतं ना ते असं उचटणीने काढून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे आपलं पीठ हे अजिबात वाया जाणार नाही डाळीचं. बघा तर इथं आहे ना घट्टसर असा आपण गोळा तयार केला आहे. पीठ मळत असताना कुठलंही, फक्त पाण्याच्या व्यतिरिक्त कुठलाही वापर करायचा नाही. त्यानंतर आहे ना गॅसवरती कढईमध्ये तूप ठेवलं आहे तापण्यासाठी. तूप नसेल तर तेल वापरलं तरी पण चालेल, म्हणजे तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक कुठलंही वापरा. आणि छोट्या छोट्या अशा आपल्याला त्याच्या पुड्या लाटून घ्यायच्या आहे. याची आणखी एक पद्धत आहे करण्याची. तुम्ही डायरेक्ट हे जे गोळे ना आपण भज्यासारखे सोडले आणि तळले तरी पण चालतात, पण पुड्या जसे एकदम छान लाडू होतात पुड्यानी. आणि मी तर सुरुवातीला ना तेल तापसतर 5-6 पुड्या ह्या तर लाटून घेते आहे, म्हणजे जेणेकरून आपलं तेल तापेल राहील तर आपण पटपट अशा त्यामध्ये पुड्या सोडून पुड्या तळून घेऊ. पुड्या तळत असताना ना गॅस हा मीडियम ठेवायचा आहे. नंबर 1 टिप्स म्हणजे जेणेकरून आपली जी पुडी तळणार आहे ना ती आतून कच्ची राहणार नाही. तर पहा पुड्या छान अशा फुगता आहे या. एक एक करून आहे ना सगळ्या ह्या पुड्या तळून घ्यायच्या आहे. असा लालसर रंग येऊ द्यायचा आहे पुडीला. गॅस कमी असला का छान पुड्या पण तळल्या जातात, म्हणजे फुलतात पण त्या आतून कच्च्या पण राहत नाही. आणि आता काय करायचं आहे, एक एक पुडी तळायची, एक एक लाटायची, एक एक तळायची, एक एक लाटायची. म्हणजे आपण एक ठेनीसुद्धा आपण हे लाडू, किती प्रमाणात लाडू असू द्या, एक माणूस हे करू शकतो. तर सगळ्या पुड्या इथं आता तळून घेते. आणि आपल्याला मिक्सरला काढायचं आहे, त्यामुळे हाताने चुरायचं झंझट नाही आहे. नंबर 2 टिप्स म्हणजे आपण हे मिक्सरनं काढणार आहे. तर पहा इथं पुड्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या 5 मिनिटासाठी. आणि त्याचे असे तुकडे करायचे आहे, जास्त काय तुकडे करायचे नाही. एका पुडचे 4 भाग करायचे आणि ते आता मिक्सरला बारीक करणार आहे. पहिलं काय व्हायचं, भरपूर असे लाडू करायचे राहायचे. माझ्या माहेरी तर खूप असे लाडू केले जातात ती मराठवाड्यामध्ये, आणि तिकडं हे लाडू ना तर सगळ्यांचे म्हणजे आवडीचे असतातच, पण करायला पण खूप सोपे वाटतात त्यांना. तर आता ते काय करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना आपल्याला बारीक करायचे आहे. बघा इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आणि मिक्सर चालू बंद करत करत हे पुडी काढून घेतली आहे. पहिले हाताने चुरायला लागायची, त्यामुळं खूप असं भाजायचं आणि गरम गरमच ही पुडी चुरायला लागायची. तर जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा बरंच पहिले वेळेस कमी म्हणजे मिक्सर असायचे. आता काय टेन्शनच नाही, लाडू करणं अगदी सोपं झालेलं आहे हे. त्यामुळे तेव्हा हे लाडू करायला थोडंसं कंटाळा यायचा, पण आता मिक्सरमुळे हे लाडू करणं अगदी सोपी झाले आहे. तर पहा इथं आहे ना पुढे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आता सगळंच असं तयार करून घेऊ. याला चाळायची वगैरे काहीच गरज नाही आहे, कारण इतकं बारीक होतं मिक्सरने, तर चाळण्याची सुद्धा गरज नाही आहे. जेव्हा आपण हाताने ह्या पुड्या चुरतो ना तर तेव्हा चाळून घ्यायला लागतं मात्र. तर हे सगळे आता पुढे आपण चुरून घेतलं आहे. याचं मस्त असा भुगा तयार झालेला आहे, भुगाच म्हणू शकता पावडरपेक्षा. तर आता याचं माप घ्यायचं आहे. आता हे अर्धा पातेल्याला थोडंसं वरती आहे, तर इथं आहे ना साखर पण तेवढीच घालायची आपल्याला, म्हणजे त्यापेक्षा थोडीशी कमी घालायची आहे. याचं माप असतं 1 किलो जर डाळ घेतली तर 1 1/4 किलो त्याला साखर वापरायची असते लाडूला.
पण आता इथं आपण अर्धा किलोचे लाडू आहे तर आपण अर्धा किलो साखर वापरायची आहे. त्यानंतर पाण्याचं कुठलंही प्रमाण नाही आहे, बघू शकता मी तांब्याने वाटीने काहीच नाही घेतलं. आता 3 नंबर टिप्स लक्षात ठेवा. नेहमी साखरेमध्ये पाक करत असताना पाणी ना साखर ही पूर्ण बुडवली पाहिजे इतपत पाणी घालायचं बघा. आणि आता पाक करायला ठेवून द्यायचं आहे, कारण हाच मोठा प्रश्न असतो, पाक व्यवस्थित होत नाही, साखर पाणी जास्त होते कधी कधी. तर आता याला वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे आणि पाकाला उकळी येते तोपर्यंत लगेच कलर घ्यायचा आहे. इथं आहे ना अर्धा चमच्याला पण कमी कलर घेतलेला आहे, चिमूटभर कलर घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या लाडूचा रंग हा खूप छान येतो. आणि पाकाला शेवटी पाक होत आला का त्यानंतर हा जो कलर घेतला आहे का तो घालायचा आहे. आणि गोळी करताना एवढं लक्षात ठेवा, फक्त इथं गडबडायचं नाही. नंबर टिप्स ही महत्त्वाची टिप्स आहे. पाक अनेकदा बिघडण्याचे कारण म्हणजे हेच असते. तर पहा आता अशी गोळी होऊ द्यायची आहे. पाक टाकल्यानंतर आहे ना गोळी जी आहे ना ती पूर्ण पाण्यामध्ये थांबली पाहिजे, विरघळली पाहिजे नाही. आणि आता आपलं इथं पाक झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि निवांत पाक हा लाडूच्या भुग्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही म्हणाल खूप असं पातळ दिसतंय, पण अजिबात पातळ होत नाही. फक्त 15 मिनिटामध्ये हे लाडू बांधायला आलेले आहे, जास्त काहीच वेळ लागला नाही. ह्या लाडूचं सगळं असतं ते पाकावर असतं. आणि पाक मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, अजिबात गरवडायचं नाही. पाण्यामध्ये जेव्हा आपली गोळी पूर्णपणे तयार होते तेव्हाच आपला पाक झालेला आहे असं समजायचं. आणि बघा 15 मिनिटानंतर आपला जो पाक आहे ना मस्त छान असा तयार झालेला आहे, लाडू बांधायला आलेला आहे. आता हवेशीर ठेवून द्यायचे, अजिबात गरवडायचं नाही. इथं पण पाक छान असं भुरभुरीत असं आपलं हे पाक तयार झालेला आहे, म्हणजे लाडू छान बांधायला आला. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडू बांधू शकता, छोटे मोठे, याला कुठलाही आकार देऊ शकता. आणि बघा अगदी दाणेदार असे लाडू आपले तोंडात टाकताच विरघळतात हे लाडू. दामट्याचे लाडू पण म्हणतात त्याला काही ठिकाणी. आणि मी तर सगळे लाडू हे तयार करून घेते. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त असे गणपती बाप्पांसाठी आता 21 लाडू आपण नैवेद्यासाठी करू शकता. तर अर्धा किलोचे जवळजवळ आहे ना 32 लाडू झालेले आहे मोजून. म्हणजे मी थोडेसे मोठ्या साईजमध्ये बांधले, छोटी साईज म्हणाल तर 40 आरामशीर लाडू होऊन जातो अर्धा किलो पिठामध्ये. तर तर सर्व लाडू असे मी आता बांधून घेते आहे. तर आपले लाडू तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि छानशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.